संबोधित करावं. सर्वात पहिले सर्वांचे आभार. हॅलो. सर्वात पहिले सर्वांचे आभार. मी आंबेगावकर चषकविषयी फक्त थोडक्यात माहिती देतो तुम्हाला. मी गावात एक दिवस असाच बसलो असताना माझे सर्व सहकारी मला एक दिवस म्हणाले, की "दिनेश दादा आपण आपली टुर्नामेंट झाली पाहिजे." तर मी म्हटलं त्यांना, "अरे टुर्नामेंट तर असंच होणार नाही भाऊ. आपण तर कोणी कामधंद्याला नाही आहेत. तर हे कसं काय शक्य होईल आपल्याला?" माझं तर छोटीशी डेअरी आहे आणि एक छोटंसं आपलं केक शॉप आहे. तर मग आम्ही असंच बसताना विचार केला आपण काय करता येईल. मी माझ्या गावात असंच बऱ्याच जणांना सांगितलं आणि प्रत्येकाने मला ज्याला मी विचारलं त्यांनी मला प्रत्येकाच्या परीने सहकार्य केले आणि मी काही मुख्य आयोजक नाही आहे. माझ्या मागे जे माझे सहकारी आहेत त्यांच्यामुळे हा आंबेगाव चषक यशस्वी होत आहे आणि मी तुम्हाला एकच सांगतोय की सुरुवातीला माझ्या बाबांचे सुद्धा मला विरोध होता, की "अरे आपण कामधंदा करायला पाहिजे, हे काय करतोय?" पण मी त्यांना म्हटलं, की "मी कामधंदा करून हे करणार." मग त्यांनी हळू-हळू मला सहकार्य केले. तसेच माझे भाऊजीसुद्धा मला स्टार्टिंगला विरोध करत होते. पण आज ते दोन्ही भाऊजी इथे उपस्थित आहेत. खरोखर मला खूप चांगलं वाटतंय आणि माझे हे सर्व सहकारी मी जेव्हा यांना सांगतोय, की मला असं करायचं मी आजपर्यंत 70 ते 80 लोकांना सांगितलं फक्त, की मला आंबेगाव चषक करायचं आहे. तर हा चषकसाठी भरपूर जणांनी सहकार्य केले. केवळ दिनेश घरत एका नावाने हे आंबेगाव चषक चषक नाही आहे मित्रांनो. आणि खरोखरच मी एक तुम्हाला शब्द देतो. माझं एक स्वप्न आहे, की मी आंबेगावचं नाव आहे ना, हे मुरबाड तालुक्यात खरोखरच टॉपला करून दाखवेल आणि माझ्या सहकाऱ्यांचं खरोखर मला सहकार्य आहे. त्याचबरोबर मी काही नावं घेऊ इच्छित नाही इथे. कारण ते माझे सहकारी असे आहेत, की त्यांना नाव घेतलेलं आवडत नाही आहेत. ते तुम्ही समजू शकतात. समजने वाले कोई इशारा काफी होता है. इथे काही मंडळी अशी असेल, की त्यांना माहीत आहे या आंबेगावकर चषक मागे भरपूर सारे सहकार्य करतात. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतर खरं एका आयोजकाची पोचपावते ज्याने केलेले अफाट मेहनत, ज्याने घेतलेली अपार कष्ट आणि त्यांच्या सत्यात